ओम प्रणाम। दिसत आहे, पाहत आहे। ओम खाली खाली सरको व्हिडिओ। ओम प्रणाम। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुदेव चरणी वंदन, प्रणाम, नमन। राष्ट्रसंताच्या कार्याचा ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रचार केला, ज्यांनी आपलं आयुष्य राष्ट्रसंतांच्या कार्यासाठी अर्पण केलं, असे राष्ट्रसंतांचे आद्यप्रचारक, त्यांच्या कार्याचा विस्तार जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी वऱ्हाडी भाषेमध्ये एकनाथी भागवत केलं आणि आपल्या भागवत कथेमध्ये राष्ट्रसंतांची भजने आणि राष्ट्रसंतांच्या दाखले पुरावे म्हणून सादर केलेत, असे थोर संत नथुबाबा मोजरकर महाराज यांच्या चरणी सादर वंदन, प्रणाम, नमन। योग ऋषी माझे गुरुवर्य परमपूज्य श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज यांच्या चरणीही कोटी कोटी वंदन, नमन, प्रणाम। या संपूर्ण राष्ट्रसंतांच्या कार्यामध्ये मोजरकर परिवार सहभागी झाला। या मोजरकर परिवारामध्ये जे या राष्ट्रसंतांच्या कार्याचा आणि संत नथुबाबा मोजरकर महाराज यांच्या कार्याचा प्रवाह पुढे नेत आहेत, असे आणि मोजरकर महाराजांच्या सानिध्यामध्ये ज्यांना संस्कार प्राप्त झालेत असे पुण्यवान श्री पुरुषोत्तमजी बहिष्कार गुरुदेव प्रचारक व संत मोजरकर महाराज पेजचे संचालक, तसेच त्यांचे लहान बंधू पुसद येथील रहिवासी, एक कर्मठ गुरुदेव भक्त आणि सेवानिष्ठ राष्ट्रभक्त योग शिक्षक निवृत्तीनाथजी बहिष्कार, केंद्रप्रमुख पंचायत समिती पुसद, आणि या संत मोजरकर महाराज विचार मंच पेजची निर्मिती करणारे, ज्यांच्यामुळे आज संत मोजरकर महाराजांचे विचार मीडियाच्या माध्यमातून अनेक विचारवंतांनी आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली, असे संधी उपलब्ध करून देणारे युवा, कर्मठ, सेवानिष्ठ, होतकरू आणि सालस व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आमचे विवेकजी बहिष्कार व ज्ञानराज बहिष्कार आणि त्यांच्यासोबत या कार्याला निरंतर पुढे नेणारे आणि त्यांना साथ देणारे कर्मनिष्ठ प्राध्यापक धनंजयजी कोठाळे सर, या सर्वांनाही सादर ओम, प्रणाम। आणि या ऑनलाईन प्रवचनासाठी उपस्थित सर्व साधकांनाही प्रणाम, ओम, नमस्कार। आजचा आपला विषय अष्टांग योग, आनंदी व सुखी जीवनाचा मार्ग, हा अष्टांग योग आहे। याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। आजपर्यंत आपण या विचार मंचाच्या माध्यमातून अनेक जणांचे विचार ऐकलेत। विचार हे आपल्याला प्रेरणा देणारे असतात, जीवनाला मार्ग दाखवणारे विचार असतात। म्हणून विचार प्रत्येकानं, त्याला आपण नेहमी म्हणतो की सुविचार हे प्रत्येकाने ऐकले पाहिजे, ऐकलेच नाही पाहिजे तर ते आचरणामध्ये आणले पाहिजे। आणि जेव्हा आपण सुविचार आचरणामध्ये आणू तेव्हा आपल्या जीवनामध्ये बदल घडतं। जीवनामध्ये सुख आणि आनंद जर मिळवायचा असेल तर चांगले विचार हे अतिशय महत्त्वाचे, आणि हे विचार चांगले होण्यासाठीही योग आवश्यक आहे।
आणि त्याच्यामध्ये आपण आज अष्टांग योग हा विषय घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. तुकडोजी महाराजांच्या एक ओवी आहेत, त्यांचं एक प्रसिद्ध भजन आहे. ते नेहमी म्हणतात, ओहम सोहम श्वाससे अपनी अंतरदृष्टी निखरणा आहे. आपली अंतरदृष्टी जर आपल्याला तेजस्वी करायची असेल, जीवनामध्ये जर आपल्याला आनंदी आणि सुखी व्हायचं असेल, तर श्वास प्रश्वास ही जी क्रिया आहेत या क्रियेवरही आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण सुखी आनंदी राहू शकतो. आणि याचाच मार्ग आहे अष्टांग योग. अष्टांग योग काय आहेत याविषयीची आपण आज माहिती घेणार आहोत. योग म्हणजे काय, अष्टांग योग म्हणजे काय. योगाचे आपण बरेच नाव ऐकलेले असेल, जसं भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग, हठयोग, लययोग अशी अनेक नावे आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. मग योग म्हणजे नेमकं काय आहे, त्यातला आपण अष्टांग योग हे बघणार आहोत. अष्टांग याच्या नावावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येतं की 8 अंग ज्याच्यामध्ये आहे तो अष्टांग योग. मग ती 8 अंग कोणती आहेत आणि ती आपण आपल्या जीवनामध्ये कशी अंगीकारायला पाहिजे याबद्दल आजच्या या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला त्याची माहिती करून देण्याचा मी प्रयत्न करतोय. जीवनाला जर आपल्याला उच्च स्तरावर न्यायचं असेल, जीवन उच्च स्तरावर नेणे म्हणजे काय करणे, तर जीवनामध्ये आनंद आणि उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करणे. जीवन जे आहे ते आनंदी जर होईल तर सुखी होईल, सुखी होईल, समाधानी होईल आणि स्वस्थ पण होईल, निरोगी पण होईल. तर मग आपण या अष्टांग योगामधले जे 8 अंग आहेत, मुख्य रूपामध्ये ते 8 अंग असे आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आणि ही 8 अंगालाच अष्टांग योग असं म्हणतात. स्वामी रामदेवजी महाराज यांनी पतंजली ऋषीचा हा अष्टांग योग प्रतिपादित केलेला आहे. आणि या अष्टांग योगाला सामान्य व्यक्तीसोबत जोडलेला आहे की सामान्य व्यक्ती हा अष्टांग योगाचं जर पालन केलं तर तो आपल्या जीवनामध्ये आनंदी आणि सुखी होऊ शकतो, स्वस्थही राहू शकतो, आनंदही प्राप्त करू शकतो आणि सुखही प्राप्त करू शकतो. तसं आपल्याला माहीत आहे की जीवनामध्ये पहिलं सुख निरोगी काया आणि त्याच्यानंतर येतात बाकीचे सर्व सुख. सर्वात सुखी व्यक्ती कोण असेल तर तोच आहे की ज्याची काया निरोगी आहे, ज्याचं शरीर स्वस्थ आहे, तोच व्यक्ती पूर्ण सुखी आहेत, आनंदी आहेत असं आपण म्हणतो. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला अष्टांग योगाचं पालन केलं पाहिजे. अष्टांग योगामध्ये जे 8 अंग आहेत ती कशी पालन करायला पाहिजे, त्याचा काय उद्देश आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अष्टांग योगामधला पहिला जे अंग आहेत ते आहेत यम. यम त्याच्यामध्ये 5 प्रकारचे यम दिलेले आहेत: सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. अशा 5 यमांचे आपल्याला पालन केले पाहिजे. हे 5 जे यम आहेत हे आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण याचं पूर्णपणे पालन करू 5 यमांचं, त्यावेळेस आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया. कारण आपल्याला जी अंग दिलेली आहेत ती अंग आहेत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आणि या अष्टांग योगाचा मुख्य उद्देशच आहे की रोगों से मुक्ति और समाधी की प्राप्ती. रोगापासून मुक्ती करणे आणि समाधीची प्राप्ती करून देण्याचं काम हा अष्टांग योग करतो. मग समाधी म्हणजे काय आणि त्यातले अंग म्हणजे काय हे जेव्हा आपण हळूहळू पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल की हो, हे खरंच आपल्याला जीवनामध्ये पुढे न्यायसाठी अत्यंत आवश्यक असे घटक आहेत. जसं आता आपण 5 नियम पाहणार आहोत, 5 यम. यमामधलं पहिलं आहे अहिंसा. अहिंसा हे जे यम आहेत हे यम काय आहेत सांगतं. कारण आपण जर समजा जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना जर विचारलं की अहिंसा याबद्दल, त्यांच्या मुलांमध्ये काय असतं की स्वाभाविक गुण असतं. ईश्वराने दिलेली जी शक्ती आहे त्या शक्तीचा ते वापर करत असतं आणि मग ते स्वाभाविक जे गुण आहेत ते स्वाभाविक गुण त्यांच्यामध्ये उपजत येतं. आणि मग आपण जर त्यांना सहज प्रश्न केला की
प्राणीमात्रांची हिंसा करणे चांगले आहे का? तर ते सहज म्हणून उत्तर देतील, कारण त्यांना कोणी सांगितलेलं नसेल हिंसा केली पाहिजे की नाही केली पाहिजे. तर ते काय म्हणतील की प्राण्यांची किंवा कोणत्याही जीवजंतूची हिंसा करणे हे योग्य नाही, चुकीचे आहे, बरोबर नाही. म्हणजे त्याच्यामधला स्वाभाविक जो गुण आहे, स्वाभाविक जो स्वभाव आहे, तो काय म्हणतो की हिंसा करणं बरोबर नाही. म्हणजे अहिंसेचं तो पालन करतच असतो. हेच पहिला यम आहे. त्याच्यानंतर सत्य. जीवनामध्ये सत्याला अतिशय महत्त्व आहे. सहज प्रश्न जर आपण कोणालाही विचारला तर आपण सहज म्हणू शकतो की सत्य बोलणं चांगलं आहे. मग सत्य बोलणं चांगलं आहे आणि ज्याचं त्याला ते पटतंही. जर तुम्ही एखाद्याला बघा की स्वतःचं उदाहरण अनुभव घ्या की एखाद्या दिवशी जर आपण चुकून, कारण आपण समजदार आहोत, आपल्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे, म्हणून आपण चांगले आणि वाईट विचार ओळखू शकतो आणि करू पण शकतो. मग जेव्हा आपण समजा एखादा विचार केला आणि एखाद्या वेळेस आपण चुकीचं काम केलं किंवा खोटं बोललो, तर आपल्या मनाला त्या दिवशी संपूर्ण दिवसभर आपलं अंतर्मन जे आहे ते अंतर्मन आपलं त्याला काय करतं की शांत बसू देतं. ते आपल्याला सतत टोचत असतं की आज जे आपण केलं ते चुकीचं केलं. कारण अंतर्मन त्याला ह्या सत्याबद्दल नेहमी 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 वारंवार आठवण करून देतं की तू सत्य बोलायला पाहिजे होतं, परंतु तू असत्य बोलला, खोटा बोलला. त्याची आठवण अंतर्मन नेहमी माणसाला करून देतं. आणि म्हणूनच जीवनामध्ये आपण सत्याचं पालन केलं पाहिजे. सत्य हा यमाचं पालन केलं पाहिजे. त्याच्यानंतरचा तिसरा यम आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी करू नये. चोरी करणे हे चांगलं नाही, हे स्वाभाविक गुण आहेत प्रत्येकाचा. संपूर्ण निसर्गाने दिलेला हा गुण आहे की चोरी करू नये. आणि जर समजा आपण एखाद्या वेळेस चुकून चोरी केली तर काय होतं की आपल्या मनाला अंतर्मन स्वस्थ बसू देत नाही आणि त्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर होतं. उदाहरणार्थ आपल्याला जर पाहायचं झालं असेल तर खोटं बोलणे, सत्य जर आपण बोललो नाही, किंवा हिंसा करणे किंवा अस्तेय चोरी करणे, तर काय होतं माहिती आहे? जर समजा त्या विचारांचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो ते आपण बघूया. आपल्या शेजारी एखाद्या शेजाऱ्याची वस्तू चोरीला गेली, तर त्यावेळेस आपण त्या शेजाऱ्याची वस्तू चोरी गेली आणि विचारचक्र मात्र आपलं सुरू होतं. आपला त्या वस्तूशी काहीही संबंध नाही, ती वस्तू पण आपली नाही, त्या वस्तू चोरी गेल्यामुळे आपलं काही नुकसान पण झालेलं नाही, तरीही आपल्या मनामध्ये विचारचक्र सुरू होतं की ती कोण नेली असेल, चोर कोण असेल, कुठून आले असेल, कसे नेले असेल. आणि ते चक्र इतकं फिरत फिरत जातं की आपल्यापर्यंत येऊन पोचतं आणि आता त्याचा आपल्या मनावर परिणाम होतं आणि मनावर परिणाम होता होता त्याचा शरीरावर परिणाम व्हायला लागतो. म्हणून अस्तेय, चोरी करू नये, या यमाचं आपण नेहमी पालन केलं पाहिजे. हे तिसरा यम होता. चौथा आहे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे संचय करू नये. जेवढी आपली गरज आहे, आवश्यकता आहेत, त्याच्यानुसार आपण संचय करायला पाहिजे. कारण आपल्याला जसं आवश्यक ज्या गोष्टी आहेत तेवढा तर संचय प्रत्येकाला करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, गरज पण आहे. परंतु गरजेपेक्षा अधिक संचय करू नये. अधिक जर संचय केला तर ते व्यर्थ जातं. आपल्याला माहीत आहे, आपल्याला भोजन जेवढं पाहिजे तेवढंच भोजन आपण करतो आणि त्याच्यापेक्षा अतिरिक्त भोजन जर आपण संचय करून ठेवला तर ते काय होईल? खराब होईल. ते चांगलं राहणार नाहीत आणि त्याचा आपल्याला उपयोगही होणार नाही. आणि जो दुसऱ्यांना त्याचा चांगला उपयोग होत होता, दुसऱ्याचं त्या अन्नामुळे पोट भरत होतं, ते पण भरणार नाहीत. म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक जास्त संचय करू नये, हा अपरिग्रह आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे 5वं यम आहेत. ब्रह्मचर्याचं पालन प्रत्येकाने जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. ब्रह्मचर्य शरीरानेही ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे, मनानेही ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे. कारण मनामध्ये विचार उत्पन्न होतं आणि त्या विचारावर जर आपलं नियंत्रण आलं असेल किंवा नियंत्रण असेल तर आपण जीवनामध्ये आनंदी आणि सुखी राहू शकतो. म्हणून ब्रह्मचर्याचं पालन फक्त शरीरानेच नाही तर विचारांनी सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे. हे 5 यम आहेत की या 5 यमांचं आपल्याला पालन करायचे आहे. मग हे 5 यम आहे कोणासाठी? या अष्टांग योगामधली ही पहिली पायरी. आपल्याला मंदिरात जायचं असेल तर एक एक पायरी करून वर जावं लागते. जर आपण डायरेक्ट उडी मारतो म्हणलं तर ते शक्य नाही, त्याच्यामध्ये नुकसान होण्याची पण भीती असते.
तर मग हा जो पहिला जो यम पाहिला, त्या यमाच्या पायरीवरून यमाचं जर आपण पालन केलं तर आपण नियमाकडे जाऊया. पहिली पायरी आहे यमाची. यमामध्ये आपण 5 यम पाहिले, त्याच्यानंतर 5 नियम पाहिजे. हे यम कोणासाठी आहेत? हे यम जे आहेत हे यम सार्वजनिक जीवनासाठी. आपलं जे सार्वजनिक जीवन आहे, आपण जे समाजामध्ये राहतो, आपल्या शेजारी आहेत, पूर्ण समाज आहेत, कुटुंब आहेत, देश आहेत, राष्ट्र आहेत, तर याच्यासाठी ही जी बंधनं आहेत यमाची, ही समाजाकरिता घालून दिलेली बंधनं आहेत या अष्टांग योगामधली. आणि त्याच्यानंतर आहेत नियम. नियमसुद्धा 5 आहेत. पहिला नियम शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. हे 5 नियम आपल्याला पाळायचे. यम जसे सार्वजनिक जीवनामध्ये बंधन आहेत, तसेच नियम हे वैयक्तिक जीवनामध्ये बंधन आहेत. या बंधनाचं जर आपण पालन केलं तर आपल्याला जीवन हे निश्चितचपणे आनंदी आणि निरोगी होईल. तर मग आपण नियमाचं पालन कसं करायला पाहिजे? जसं शौच हे पहिला नियम आहे. स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. तो सार्वजनिक जीवनासाठी पण लागू होतं आणि वैयक्तिक जीवनासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं. कारण तुम्हाला माहीत आहे एक उदाहरण, की एक विचारवंत होता खूप मोठा, आणि त्यानं असं ठरवलं होतं की संपूर्ण जगाला स्वच्छ करायचं. आणि संपूर्ण जगाला स्वच्छ करायचं, तो खूप मोठा विद्वान होता. तर त्यानं संपूर्ण इंटरनॅशनल लेवलवर व्याख्याने दिले, प्रवचन दिले की स्वच्छतामुळे असं होईल, स्वच्छतामुळे तसं होईल, स्वच्छता केल्यानं काय फायदे होतं काय नाही, सगळं पटवून सांगितलं. पण कोणीही स्वच्छता केली नाही. मग त्याला वाटलं की हे खूप मोठं क्षेत्र झालेलं असं, लहान करायसाठी देशात आला, देशामध्ये केलं पण नाही जमलं. राज्यात आला, त्या ठिकाणी त्यानं ती व्याख्यानं केली, प्रवचने केली, पण स्वच्छता काही झाली नाही. असं करत 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 एक दिवस तो गावापर्यंत आला आणि गावात येऊनही त्याचं कोणी ऐकलं नाही. त्यावेळेस त्याला जाणवलं की पहिल्यांदा आपल्याला आपल्यापासून, स्वतःपासून ही कार्य सुरू करावं लागेल. जेव्हा आपण आपल्या स्वतःची स्वच्छता करू तेव्हा आपल्या कुटुंबाची स्वच्छता होईल, आपलं कुटुंब आपल्या मनाप्रमाणे स्वच्छता करेल, मग परिसर समाज स्वच्छता करेल, आणि मग कुठे संपूर्ण गाव, जग, राष्ट्र स्वच्छ होईल. तर ह्या उदाहरण याच्यासाठी आहेत की आपल्याला या नियमांचं पालन करताना पहिल्यांदा आपल्याला वैयक्तिक पातळीवर त्याला सुरुवात करावी लागते. तेव्हाच कुठं याचा आपल्याला परिणाम दिसून येतं. आणि हे वैयक्तिक जीवनासाठी पाळायची नियम आहे. त्याच्यानंतर संतोष. माणूस नेहमी संतोषी असला पाहिजे, सुखी असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे. जी गोष्ट उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सुख शोधलं पाहिजे. आणि हा एक सृष्टीचा नियम आहे. नियम काय आहेत की सृष्टीमध्ये दुःख जेव्हा येतं त्याच्यानंतर सुख येतं. कारण सृष्टीचा नियम कसं आहे, तुम्ही जर चढावर गेलेवर, तर चढावर गेल्याच्या नंतर काय होतं, समोर उतार असतं. आणि हे आपल्याला माहीत आहे, आपल्या डोक्यामध्ये ते फिट आहेत, कारण हा सृष्टीचा नियम आहे, याच्यामध्ये कधीही बदल होणार नाहीत. जेव्हा चढावर आपण जाऊ, चढ लागेल, तर त्याच्यानंतर उतार हा असतंच. तसंच जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं तर दुःखाच्या नंतर सुख हे असतंच. मग दुःखामध्ये जर तुम्ही दुःखच करत राहिले तर सुख येण्यासाठी तुम्हाला असं वाटेल की आपला किती काळ चालला. परंतु तुम्ही जर दुःखामध्येही येणाऱ्या सुखाचा अनुभव घेत राहिले, त्याचा जर आनंद घेण्याचा प्रयत्न केला, तर ते दुःख पण लवकर निघून जातील आणि सुखाचाही आनंद घ्यायला मिळेल. तर या पद्धतीनं आपण संतोषी असलं पाहिजे, सुखी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. जी गोष्ट उपलब्ध आहे त्या गोष्टीमध्ये आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. आणि यालाच म्हणतं संतोष. मग तो कोणत्याही पातळीवरचा असो. जेव्हा संतोष आपल्याकडे असेल तर निश्चितच आपलं मन प्रसन्न राहील. मन आनंदी राहील तर शरीर निश्चित निरोगी राहील. तर हा दुसरा नियम आपल्याला होता पाळायचा. त्याच्यानंतरचा नियम आहे तप. हा अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या विचारमंचावरून आज मी बोलतोय आणि ज्या लोकांनी आपली प्रवचने दिली, त्या संत मोजरकर महाराजांनी तपाचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक तप केली. त्यांनी अन्न पाण्या वाचून हेमाडपंथी मंदिरामध्ये तप केलं. हे तप आहे, याला म्हणतात तप. मग आपण तप कशाला म्हणायचं, तर आपल्या जीवनामध्ये, कारण वैयक्तिक जीवनासाठी हे नियम आहेत तपाचा पण. तर वैयक्तिक जीवनामध्ये कोणतं आहेत की रोज संकल्प करणे. रोजचा संकल्प जरी केला तरी तो रोजचा तप आहे. जसं मी असं म्हणेल, कारण मी एक योग शिक्षक या नात्यानं पण आपल्यासोबत बोलतोय, की आपल्या जीवनामध्ये प्रत्येकानं एक संकल्प करायला पाहिजे की मी रोज सकाळी 1 तास योग अभ्यास करीन. हे तप आहे आपलं. कारण हा संकल्प जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर तप करावं लागेल. त्याच्यासाठी रोज सकाळी उठावं लागेल आणि रोज सकाळी उठल्याच्यानंतर 1 तास योग अभ्यास पण करावा लागेल. हा तपाचं जर आपण जीवनामध्ये पालन केलं तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये निरोगी काया मिळेल,
आनंद मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल. म्हणून तपाचं पालन केलं पाहिजे. आणि जे संत होऊन गेले, जे महात्मे होऊन गेले, त्यांनी आपल्या जीवनामध्ये तप केलं आणि म्हणूनच ते संत झालेत, महात्मे झालेत आणि इतर लोकांना, समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य त्यांच्या हातून घडलं. आपण बघतोय वर्तमान काळामध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रसंतांनी संपूर्ण जगाला दिशा दाखवण्याचं कार्य केलं. ग्रामगीता नावाचा ग्रंथ अतिशय सुंदर संतांनी लिहिलेला आहे आणि त्या ग्रामगीतेमधल्या तर अनेक ओवी अतिशय सुंदर अशा लिहिलेल्या आहेत की त्या ग्रामगीतेतल्या ओवी आपण शेवटी एकदा पाहणारच आहोत नंतर. तर ग्रामगीता हा राष्ट्रसंतांचा अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे जो जनसामान्यांना उपयोगी आहे. जीवनामध्ये आपण कसं जगलं पाहिजे याचं यथार्थ ज्ञान त्या ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामगीतेच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रसंतांनी करून दिलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये तप हे प्रत्येकानं करायलाच पाहिजे. तपाच्या नंतरचा आपला चौथा नियम आहे स्वच्छ, संतोष, तप, स्वाध्याय. स्वाध्याय हा प्रत्येकासाठी आवश्यक आहे. आता आपण आपल्या घरापासून, कारण आपण जे विचारवंत आहेत किंवा आपले जे सामान्य लोक आहेत, या सामान्य लोकांनी स्वतःच्या पासून आपण विचार करणं सुरू करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हळूहळू एक एक स्टेप पुढे जायला पाहिजे. तर आता आपण स्वाध्याय करायचं आहे. स्वाध्याय करायचा म्हणजे काय करायचं आहे की स्वयंअध्ययन करायचं आहे, स्वतः अभ्यास करायचा आहे कोणत्याही गोष्टी. जेव्हा आपल्याला गुरु मिळतं, मार्गदर्शक मिळतं, मार्गदर्शक मिळाल्याच्या नंतर ते काय करतं, आपल्याला होमवर्क देतं. शाळेचं उदाहरण सगळ्यांना माहीत आहे की शाळेत जर विद्यार्थी आले तर गुरु जे असतात, शिक्षक जे असतात, ते त्याला मार्गदर्शन करतं की बा हे बघ, हे गणित असं असं सोडवायचं, 3 + 2 5 होतं, हे 3 वस्तू आहेत, ह्या 2 आहेत, तर एकूण किती झाल्या 5. आता हे त्याला गुरु मिळाल्यामुळे त्याला मार्गदर्शन झालं. पण जोपर्यंत तो विद्यार्थी स्वयंअध्ययन करणार नाही, स्वाध्याय करणार नाही त्याचा, तो प्रत्यक्ष जाईल, अरे हो ह्या वस्तू दगड मोजले तर 5 झाले होते, पण दुसरे संत आणले तर ते 3 आणि 2 5च होते का, हे त्याला अनुभवातून शिकावं लागतं, त्याचा स्वाध्याय करावं लागतं. होऊ शकते कदाचित की त्याला वाटायचं की बा संत्र तर 5 झाले, पण दुसरी वस्तू एखादी, म्हणजे तो वस्तूला मोजेल, पशूंना मोजेल, पक्षाला मोजेल, वेगवेगळे अनुभव घेईल, तो स्वतः अध्ययन करेल, स्वाध्याय करेल. आणि हा स्वाध्याय या छोट्याशा गोष्टीपासून संपूर्ण जीवनामध्ये आपल्याला कामी येतो. मग हा स्वाध्याय त्याचा वाढत जाईल. तो आपल्या कामी पडणाऱ्या वस्तूंचा स्वाध्याय करेल, जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्या घटनांचा स्वाध्याय करेल आणि मग जीवनामध्ये जेव्हा अष्टांग योगाचं पालन करायला लागेल तर समाधीकडे जाण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याचाही तो स्वाध्याय करत जाईल. जसं यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा स्वाध्याय करत करत तो समाधीपर्यंत सुद्धा पोहोचेल. तर अशा पद्धतीनं स्वाध्याय, आणि स्वाध्याय करताना जर काही आपल्याला अडचणी येत असेल तर त्याच्यासाठी शेवटचा नियम आहे ईश्वर प्रणिधानानी. ईश्वर प्रणिधान, ईश्वराचं ध्यान नेहमी, बस एकच काम. कारण ही संपूर्ण सृष्टी या ईश्वरानं निर्माण केलेली आहे आणि त्या परमपिता परमेश्वराचं ध्यान, त्याच्या नेहमी ईश्वर स्तुती, उपासना, प्रार्थना, मंत्रांचा जाप, हे सगळं त्या परमेश्वरानं केलं. त्याचं जर आपण नियमितपणे ध्यान केलं आणि त्याची आपण उपासना केली, प्रार्थना केली, ईश्वर स्तुती, उपासना, प्रार्थना म्हणलं तर मन प्रसन्न. आणि प्रणव ध्यान, प्रणव म्हणजे श्वास. तर जसं राष्ट्रसंतांची ओळ मी पहिल्यांदाच सांगितली होती तुम्हाला की ओम सोहम श्वाससे अपनी, हा आपला श्वास आहे आणि या श्वासाच्या माध्यमातून ओम आणि सोहमचा सतत जाप होतं. तेही ईश्वराचं नामस्मरणच आहे, ईश्वराचं प्रणिधान आहे. ध्यान करणे, ध्यान तर अतिशय महत्त्वाचं अंग आहे अष्टांग योगामधलं. जीवनामध्ये ध्यानाशिवाय काहीही होत नाही. आपण आपल्या घरच्या छोट्या छोट्या उदाहरणापासून पाहू शकतो की प्रत्येक वेळेस आपण प्रत्येकाला, आपल्यापेक्षा जे लहान असेल त्यांना नेहमी सल्ला देतो की अरे बघ थोडंसं ध्यानानं करजं बरं, ध्यान ठेवशील, लक्षपूर्वक, लक्ष म्हणजे ध्यान. तर ध्यान हा शब्द जो आहे हा इथून सुरू होतं तर तो समाधीपर्यंत नेणारा हा शब्द आहे. कारण तो शब्दच नाही तर ती अंगीकारायची कृती आहे ध्यान. आणि जेव्हा तुम्ही ईश्वर प्रणिधानामध्ये ईश्वराची उपासना कराल, प्रार्थना कराल, सतत ईश्वराचं गुणगान कराल तर ईश्वर निश्चितच आपल्याला मदत करतं. कैसे करू ध्यान, कैसे करू तेरा ध्यान, ये मन नहीं माने, फिर अनजाने समजत नाही बताए. तर हे गुरुदेवांच्या ओळी होत्या की ध्यान कसं करायचं.
ईश्वर प्रणिधान कसं करायचं, ईश्वराचं ध्यान कसं करायचं, हे पण एक महत्त्वाचा मुद्दा येतं की ध्यान करायचं पण कसं करायचं. जसं आता ही गोष्ट तशी जर पाहिली तर ध्यान म्हणजे काही शिकवायचं काम नाही. कारण लहान मुलांना जसं रडायचं कसं हे शिकवावं लागतं का, नाही शिकवावं लागतं. लहान मुलं रडायचं सहज शिकतं. ती सहज प्रवृत्ती आहेत, ईश्वर निर्मित प्रवृत्ती आहेत, ईश्वराने तयार केलेला तो गुण आहेत आणि ईश्वराने ती उपजत दिलेली देण आहेत आणि त्याप्रमाणे तो रडायला लागतं लहान बाळ. म्हणजे त्याला काही असं शिकवावं लागत नाही, की असं रड म्हणजे तो रडायला लागेल. त्याचप्रमाणे ध्यान करायचंही शिकवायची गरज नाही, ती हळूहळू आपल्याला जीवनामध्ये शिकायला मिळतं आणि मग त्याच्यात आपल्याला प्रगती करायसाठी अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठं आपली त्याच्यामध्ये प्रगती होतं. तर हे ईश्वर प्रणिधान असे 5 नियम जे आपल्याला वैयक्तिक जीवनासाठी बंधनं आहेत, ती बंधनं सगळ्यांना पाळली पाहिजे. जेव्हा आपण एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जाऊ तेव्हा तिसऱ्या पायरीवर जाऊ. पहिली पायरी झाली यम, दुसरी झाली नियम आणि आता आहेत आसन. यम आणि नियमाचं जो व्यक्ती पालन करतो जीवनामध्ये तो मग आसन करायला लागेल. आसन कशासाठी आवश्यक आहे, तर आपल्याला आपण लक्ष ठेवलेलं आहे अष्टांग योगामध्ये की समाधी, व्याधी से मुक्ती और समाधी की प्राप्ती. मग समाधी मिळवण्यासाठी आपल्याला ह्या पायऱ्या आहेत, अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या. याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येतं ते आपण पाहत आहोत. तर त्याच्यानंतरची पायरी आहे आसन. आसन सगळ्यांना माहीत आहे, आसनामध्ये आपल्याला सांगायची गरज नाही, कारण याच्यामध्ये प्रात्यक्षिक अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू, अभ्यास जर केला तर काय होईल, आपलं शरीर लवचिक होईल. आसन केल्यामुळे शरीराचं अंग प्रत्यंग काय होतं, लवचिक होतं. शरीरामध्ये लवचिकता येतं आणि शरीरामध्ये जर लवचिकता असेल तरच आपलं शरीर स्वस्थ निरोगी राहतं. मग ही लवचिकता प्राप्त व्हायसाठी आपल्याला आसन करणं आवश्यक आहे. आणि काही आसन तर असे आहेत की काही विकारांसाठीही आसन आवश्यक आहे. आजच्या या वैज्ञानिक युगामध्ये आणि या धकाधकीच्या काळामध्ये आपण पाहतोय अनेक आजार व्यक्तींना घेरत आहेत. चारही बाजूनं आजार असे उभे आहेत आवासून. ती फक्त वाट पाहत आहेत की आपलं शरीर कुठे कमजोर सापडतं आणि कुठे अटॅक करायचं. आज आपण पाहतो की एक महामारी म्हणजे एक संकट सर्वांवर आलेलं आहे, ते म्हणजे कोरोना. या संकटाचा सामना करण्यासाठी ते वाटच पाहत आहेत प्रत्येकाच्या शरीरामध्ये घुसण्याची, कारण जे पण शरीर कमजोर सापडेल त्याच्यावर जास्त अटॅक होईल. मग त्याच्यासाठी शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचं काम पण आसन करतं. शरीर स्वस्थ राहील, तंदुरुस्त राहील, अंग प्रत्यंग शिथिल राहील तर काय होईल की आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती जास्त राहिल्यामुळे आजारांशी सामना करायची गरज पडणार नाही. म्हणून आसन नियमितपणे केलं पाहिजे. कोणतं आसन केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे ते आपण योग वर्गाच्या माध्यमातून कधी ना कधीतरी शिकणारच आहोत. ते आपण सगळ्यांनी शिकलंही पाहिजे. तर ही तिसरी पायरी होती आसन. आसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, बसून करायचे, उभ्यानं करायचे, पोटावर झोपून करायचे, पाठीवर झोपून करायचे. कोणती आसन कोणी केले पाहिजे, कोणी नाही केले पाहिजे हे प्रत्यक्ष जेव्हा आपण योग वर्गाला याल तेव्हा निश्चितच आपल्याला ते शिकायला मिळेल. त्याच्यानंतरची स्टेप आहे प्राणायाम. हे फार अतिशय महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. प्राणायाम आपल्या सर्वांना माहिती आहे, ईश्वराने प्रत्येकाला श्वास दिलेले आहेत आणि श्वास घ्यायसाठी ह्या नासिका पण दिलेल्या आहेत. श्वास घेणे आणि सोडणे, या जी पहिली ओळ सांगितली होती मी तुम्हाला, ओहम सोहम श्वास से अपनी अंतरदृष्टी निखरणा आहे. हा जो ओहम आणि सोहम श्वास आहेत, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा त्याचा ओम असा आवाज होता आणि जेव्हा आपण सोडतो तेव्हा सो असा आवाज होतो. हा ओहम सोहमचा जो श्वास आहे हा संपूर्ण शरीराचं आपल्या रक्षण करतं. प्राण त्याला म्हणतं, शरीराचा प्राण आहे तो. शरीरामध्ये संपूर्ण प्राण जे आहेत तो आपला श्वास आहे. महर्षी पतंजलीने योगदर्शनमध्ये लिहिलेलं आहे, अस्मिन शीत श्वास प्रश्वास योगरगती विच्छेदः प्राणायाम. श्वास प्रश्वासाच्या गतीवर लयबद्ध नियंत्रण म्हणजे प्राणायाम. आणि हे प्राण जे आहेत, हा प्राणायामाच्या माध्यमातून जर आपण शरीरामध्ये घेतला तर तो आपल्या शरीराचं रक्षण पण करतं. तसंही आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी प्राण हाच महत्त्वाचा आहे. आपण शरीराच्या ज्या मुख्य गरजा माहीत आहे आपल्या सर्वांना, अन्न, पाणी, हवा, याच्यामध्येही अन्ना वाचूनही व्यक्ती काही दिवसपर्यंत जगू शकतं. पाण्या वाचूनही काही वेळेपर्यंत, काही दिवसापर्यंत जगू शकतं. परंतु हवा, प्राण हा जो घटक आहे हा मात्र असा आहे की तो
एक श्वास, प्रत्येक श्वास, एका मिनिटाला माणूस 16 श्वास घेतं, 15 ते 16 श्वास. पण समजा एक श्वास जर संपला तर माणूस संपला. माणसाचं आयुष्य किती आहे असं जर कोणी विचारलं तर आपल्याला सांगता येईल की 2 श्वासामधलं म्हणजे अंतर जे आहे तेवढं माणसाचं आयुष्य आहे. कारण मधातला एक श्वास जरी संपला, चालू कंटिन्यूमध्ये जर आपला श्वास बंद झाला तर आयुष्य संपलं. म्हणजे एका श्वासाचं फक्त अंतर आहेत आपल्या मृत्यूमध्ये, जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जर अंतर मोजलं तर ते अंतर आहे फक्त एका श्वासाचं. श्वास जर आपला संपला तर आपलं आयुष्य संपून जातं. आणि म्हणून त्याच्यासाठी प्राणायाम करणं अतिशय. प्राणायाम केल्यामुळे काय होईल, प्राणशक्तीचा शरीरामध्ये संचार होईल आणि ही प्राणशक्ती शरीरामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टीला ऊर्जा देते. मग शरीरामध्ये अष्टचक्र आहेत, ते पण आपण जर वेळ असला तर पाहूया. अष्टचक्र जे आहेत त्या अष्टचक्रांमध्ये शक्ती फुंकण्याचं काम, ताकद फुंकण्याचं काम हे प्राण करतं. म्हणूनच तर म्हणतं प्राणायाम केल्याच्यानंतर काय होतं, श्वास सोडणे घेणे हे प्राणायाम जर केलं तर श्वासशक्ती प्राणशक्ती शरीरामध्ये कार्य करतं आणि शरीरामधल्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत, जसे फुफ्फुस जर कमजोर असेल तर फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवतं, फुफ्फुस ॲक्टिव्ह होतं, त्याची कार्यक्षमता वाढल्यामुळे फुफ्फुसाची संबंधित विकारसुद्धा दूर होतं. जेव्हा शरीर स्वस्थ होईल तर स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मन वास करेल. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मन वास करेल आणि मन जर स्वस्थ असेल तर काय होईल, माणूस आनंदी होईल, सुखी होईल, समाधानी होईल. म्हणून प्रत्येकानं प्राणायाम करायला पाहिजे. विकार दूर होतं हे तर त्याची दुसरी बाजू आहे. तुम्ही प्राणायाम करा, ज्याला समजते त्यानं समजून करा, ज्याला नाही समजत त्यांनी न समजताही प्राणायामाचा अभ्यास दुसऱ्यांच्या सोबत करा, म्हणजे त्यालाही त्याचा लाभ मिळेल. प्राणायाम हे या ठिकाणी चौथं अंग आपण अष्टांग योगामधलं पाहिलं. त्याच्या पुढचं अंग आहेत हे पण आपल्याला प्रत्यक्ष शिकायला मिळेल. जेव्हा आपण योग वर्गामध्ये याल तर त्यावेळेस आपल्याला आसन आणि प्राणायामाचा पूर्ण अभ्यास केला जाईल. बाकीचा अभ्यास मात्र प्रत्येकाला ज्याचा त्यानं करायचा आहे, पण आसन आणि प्राणायामाचा अभ्यास आपण योग वर्गामध्ये शिकू शकतो. त्याच्यानंतरचं अंग आहेत आपलं 5वं प्रत्याहार. प्रत्याहार, कारण आता आपण 5व्या पायरीवर आलो, अष्टांग योगामधल्या 8व्या अंगावर आलेलो आहोत, आपल्या 5व्या अंगावर आलेलो आहोत आणि ते आहेत प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय, तर जेव्हा आपण आसन करू, प्राणायाम करू तेव्हा काय होईल, प्राणायाम केल्याच्या नंतर शरीर स्वस्थ होईल, मन स्वस्थ होईल, मन प्रसन्न होईल, मन आनंदी होईल. मग मन जेव्हा प्रसन्न आणि आनंदी होईल तेव्हा मन काय करेल, मनाचं इंद्रियावर नियंत्रण येईल, तेव्हाच शरीर स्वस्थ होईल, मन प्रसन्न होईल. जसं उदाहरणार्थ मनावर आपलं नियंत्रण नाही. आता एखाद्याला शुगर आहे, ज्याला शुगर आहे त्याचं मनावर नियंत्रण नाही, तर तो काय करेल, चोरून लपून जसं मिळेल तसं गोड खाईल, त्याला जर आवडत असेल तर. त्याला माहीत आहे की आपल्याला शुगर आहे, गोड खाल्लं तर आपल्या शुगर काय होईल, वाढू शकतं किंवा आपल्याला धोकाही होईल. पण त्याचं काय झालं, मन जे आहे त्याच्या मनाचं इंद्रियावर नियंत्रण नाही. कारण त्याचं मन म्हणते, कारण आपण म्हणतो नेहमी की प्रत्येकाला 2 मन असते, तर त्याचं मन असं म्हणतं त्याला की शुगर आहे बरं, गोड खाऊ नको. पण त्याचं मनाचं त्या इंद्रियावर नियंत्रण नसल्यामुळे जे इंद्रिय आहेत, जीव आहेत, जे त्याला नेहमी प्रेरणा देतं की अरे गोड आवडतं तर खा, तर ते जर नियंत्रण नसेल तर तो काय करतो की त्याला समजूनही ती कृती करतो, परंतु त्याच्यापासून अपाय होतं. मग ही क्रिया केव्हा होईल, जर तुम्ही योग केला, प्राणायाम केला, आसन केले, नियमांचं पालन केलं, यमाचं पालन केलं, तर मग तुम्ही प्रत्याहारापर्यंत पोहोचाल आणि तुमच्या मनाचं इंद्रियावर नियंत्रण येईल. मग तुम्ही जर ठरवलं की नाही आपल्याला शुगर, आपण गोड खाणार नाही, तर काय होईल, मनानं सांगितल्याप्रमाणे इंद्रिय काम करेल. या स्थितीला म्हणतं प्रत्याहार. मनाने सांगितलेल्या प्रमाणे इंद्रिय कार्य करेल, म्हणजेच इंद्रियावर मनाचं नियंत्रण येईल, त्यावेळेस त्याला म्हणतं प्रत्याहार. तसंही स्वामीजी पण नेहमी सांगतात, श्रद्धेय स्वामीजी महाराज नेहमी म्हणतात की मन पर तो नियंत्रण सबका होना चाहिए. मन वडाय सगळ्यांना माहीत आहे, छोट्या छोट्या गोष्टी पण. तर मनावर नियंत्रण असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण असण्यासाठी स्वामीजी एक गोष्ट सगळ्यांना सांगतात, ती प्रत्येकासाठी अतिशय आवश्यक. इच्छा होने पर भी गलत या बुरा काम मत करिए. कितनी भी इच्छा हो तभी भी कोई गलत है तो मत करिए, और इच्छा ना होने पर भी अच्छा काम
जरूर करिए. म्हणजे इच्छा नसताना कोणतंही चुकीचं इच्छा असेल तरीही कोणतंही चुकीचं काम करू नये. खूप इच्छा झाली, समजा बिडी सिगरेट, माहीत आहे सगळ्यांना की बिडी सिगरेट पिऊ नये कारण व्यसन आहे, त्याच्यापासून शरीर कमजोर होईल, रोगी होईल व्यक्ती, आणि एवढंच नाही तर असाध्य असे आजार पण होईल, हे आपल्याला माहीत आहे. परंतु इच्छा जर होत असेल, नाही एकदा बिडी सिगरेट दारू पिऊन पाहायला पाहिजे, तेव्हा मनावर नियंत्रण असलं पाहिजे. आणि इच्छा जरी झाली तरीही ते काम करू नये. पण केव्हा? जेव्हा आपलं मनावर नियंत्रण असेल तेव्हा हे शक्य आहे. आणि एखाद्या गोष्टीची इच्छा नसेलही, सकाळी उठायची इच्छा नसेल, व्यायाम करायला जायची इच्छा नसेल, तरी पण मनावर जर नियंत्रण असेल आपल्या, तर आपण सकाळी उठलंच पाहिजे. कारण आपल्याला माहीत आहे की सकाळी उठलं, योगाभ्यास केला, प्राणायाम केला तर आपलं शरीर काय होईल? स्वस्थ राहील, निरोगी राहील. म्हणून इच्छा नसतानाही चांगलं काम जरूर करायला पाहिजे. तर हे प्रत्याहार. प्रत्याहाराच्या नंतरचं अंग आहेत आपलं, आणि ते अतिशय महत्त्वाचं पण अंग आहेत, धारणा. धारणा आणि ध्यान हे एकाला एक जोडलेले दोन्ही अंग आहेत. धारणा, ध्यान, समाधी हे 3 अंग जे आहेत हे एकमेकाशी परस्पर निगडित आहेत. कारण या अंगाला आपल्याला एका अंगापासून दुसऱ्या अंगाला असं दूर करता येत नाही. जसं आपण आता पाहिलं होतं प्रत्याहार, की आपल्या इंद्रियावर आपलं नियंत्रण आलं. मग इंद्रियावर नियंत्रण आल्याच्या नंतर काय होईल? आपल्या मनाची एकाग्रता वाढेल. मनाची एकाग्रता हळूहळू घट्ट व्हायला लागेल. मग कोणतंही कार्य असो, एखादं प्रचाराचं कार्य, गुरुदेव प्रचारक आहेत, त्यांच्या मनावर त्यांचं नियंत्रण आहे, त्यांच्या इंद्रियावर त्यांचं नियंत्रण आहे, आणि त्यांच्यामध्ये तप करण्याची भाव आहेत, आणि म्हणून ते गुरुदेवांचा प्रचार कार्य करतात. योग शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये तपाची भाव आहेत, त्याच्यामध्ये स्वामीजींनी सांगितलेला योग कार्याचा प्रचार करण्याबद्दलची निष्ठा आहेत, म्हणून तो कार्य करतो. तर केव्हा शक्य होते? तेव्हा ज्याच्या इंद्रियावर नियंत्रण असेल तर. आणि मग जेव्हा तो पुढे जाईल त्यावेळेस धारणा, मग एक पक्की धारणा तयार होईल आपली, ज्याला आपण म्हणू एकाग्रता, की नाही मला हे करायचं म्हणजे करायचं बस. कारण इंद्रियावर पण नियंत्रण आहेत, आसन पण करतो, प्राणायाम करतो, यमनियमांचं पालनही करतो, तर तेव्हा तो धारणा करू शकतो. आणि एक धारणा जर केली तर त्या धारणेनं तो पुढे कार्य करायला लागतं हळूहळू. मग आपण आपली धारणा समाधीच्या दिशेनं नेत आहोत. कारण आपण अष्टांग योगामधलं जे शेवटचं अंग आहे समाधी, जीवनामध्ये सर्वोच्च आनंद, सुख, समाधान प्राप्त करण्याची जी स्थिती आहे त्याला समाधी असं म्हणतात. त्याच्यापर्यंत जाण्याचा मग हा लगातार मार्ग आहे, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा जेव्हा आपली पक्की होईल तेव्हा हळूहळू आपला प्रवाह होईल, मनावर आपला नियंत्रण येईल, मनाची एकाग्रता वाढेल, आणि मनाची एकाग्रता हळूहळू घट्ट होईल. तेव्हा मन आपलं प्रसन्न व्हायला लागेल, आणि मग आपण धारणाकडून ध्यानामध्ये प्रवेश करायला. ध्यान पण अशी गोष्ट आहे की जे शिकवायची गरज नाही, हळूहळू त्याच्यामध्ये प्रवेश करून, स्वाध्याय करून, स्वाध्ययन करून आपण ध्यान करू शकतो. मग आपल्याला पुढे जायचं आहे ध्यानाकडे. हा प्रवाह कसा सुरू झाला आपला बघा. जेव्हा नद व्हायला लागली तेव्हा हळूहळू वाहत निघाली. तेव्हा ती सुरुवातीला यमाचं नियमाचं पालन करून आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार करत हळूहळू धार तिची एक प्रवाहित व्हायला लागतं, आणि मग ती समुद्राच्या जवळ जातं. आता समुद्रामध्ये ती जाणार आहे, तिथे समाधी आहे, ते शेवटचा टोक आहे त्या नदीचं. उगम होता यमनियमांपासून आणि शेवट आहे समुद्राचा म्हणजे समाधीपर्यंत. तर प्रत्याहार झाल्याच्या नंतर धारणा सुरू होतं. मग हळूहळू आता आपण समुद्राच्या जवळ जातो, कारण ध्यानाकडे जातो, आणि ध्यानापासून समाधीकडे जातो. मग ध्यान काय आहे? ध्यान अशी गोष्ट आहे की मनाची एकाग्रता अति उच्च शिखरापर्यंत पोहोचवेल. ध्यान करताना काय करायला पाहिजे? ध्यान करताना मन शांत करायला पाहिजे. मग मन शांत करून ईश्वराचं स्मरण करायला पाहिजे. कारण या परमपिता परमेश्वरामुळे ही सृष्टी आहे. मी पण या परमपिता परमेश्वरामुळेच आहोत, या ईश्वरामुळेच मी या ठिकाणी आहोत, आणि माझं अस्तित्वही या ईश्वरामुळे आहे. हा भाव मनामध्ये ठेवून ध्यान आपण हळूहळू करत जायला. जेव्हा आपण ध्यानामध्ये जाल तेव्हा आपली अशी स्थिती उत्पन्न होईल की जसा सागर आणि नदी हे जेव्हा जवळ येतं, नदीचं पाणी सागराच्या पाण्यामध्ये मिळायला लागतं, आणि नदीचं पाणी सागराचं पाणी एकमेकामध्ये ज्या ठिकाणी मिसळतं ते अशा प्रकारे मिसळतं की आपल्याला त्या असं कुठे अशी एक रेष मारता येत नाही की इथून इकडे नदीचं पाणी, इथून इकडे समुद्राचं पाणी, ते आपल्याला अलग करून पाहता येत नाही.
ही जी स्थिती आहे याला म्हणतात पूर्ण ध्यान. मग आपलं मन इतकं एकाग्र आणि घट्ट त्या ध्यानामध्ये होईल की आपल्याला असं अलग करून पाहता येणार नाही. ते आपल्याला पूर्णपणे आनंद देईल. पूर्ण ध्यान जेव्हा सुरू होईल त्यावेळेस आपण समाधी या 8व्या अंगाकडे जाणार. आणि 8वां अंग समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे ध्यानाची सर्वोच्च स्थिती. ध्यानाची सर्वोच्च स्थिती. आणि ही स्थिती कशी होतं, शेवटच्या स्थितीपर्यंत आपण कसं पोचतो, तर हे विज्ञान आणि अध्यात्म याची एक सांगड आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची अशी काही सांगड आहेत आणि ती परमपूज्य श्रद्धेय योगऋषी स्वामीजी महाराज यांनी वर्तमान युगामध्ये विज्ञान आणि अध्यात्माला इतकं व्यवस्थितपणे समोर आणलं आहे की आपण विज्ञानाला आणि अध्यात्माला असं दोन टोकं मानत होतो, दोन दूरची टोकं. परंतु ही दोन्ही टोकं स्वामीजींनी जवळजवळ आणली. कारण उगमस्थान तर एकच आहे. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही याची जोड जी आहे ती आपल्याला या समाधीपर्यंत पोहोचवतं. आणि या समाधीपर्यंत पोहोचवल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये सर्वोच्च आनंद प्राप्त होतो. सर्वोच्च आनंद, सुख, समाधान, शांती प्राप्त होण्यासाठी ह्या समाधीच्या स्थितीपर्यंत आपलं पोहोचणं आवश्यक आहे. ज्याला शरीराच्या भाषेमध्ये स्वामीजी नेहमी सांगतात की अष्टांग योगामध्ये जेव्हा स्वामीजी चक्राची माहिती सांगतात, शरीरामध्ये अष्टचक्र प्रतिपादित केलेले आहेत. आणि ह्या अष्टचक्रामध्ये मूलाधार चक्रापासून मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हृदय चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र ही जी 8 चक्राचं वर्णन केलं आहे. अष्टचक्र नवद्वारा देवानाम पुरवैद्य, हे 8 चक्र आणि 9 दार जी शरीराची आहेत ही जर स्वस्थ असेल तर आपण समाधीपर्यंत पोहोचू शकतो. जीवनामध्ये सर्वोच्च आनंदाच्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. आनंद कसा प्रवाहित होतो शरीराच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर जेव्हा आपलं एक एक चक्र जागृत होतं. ही जी 8 चक्र आपण सांगितली, ही 8 चक्राची जी जागृती आहे ही जागृती आपल्याला शेवटच्या चक्रापर्यंत नेतं. सहस्त्रार चक्र याचं स्थान आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला दाखवलेलं आहे, सहस्त्रार चक्र. कारण इथं ब्रेन आहेत आणि ब्रेनच्या वर सहस्त्रार चक्राचं ठिकाण दाखवलं. हे काय करतं, शरीरामध्ये जे चक्र आहेत हे चक्र जागृत करतं, एक एक चक्र. त्याच्यासाठी हा अष्टांग योगाचा पण मार्ग आहे. आणि तेव्हाच कुठं आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल, तेव्हाच आपल्याला समाधान मिळेल. जसं पहिल्यांदा आपल्याला रिप्रोडक्टरी सिस्टीम, स्वामीजी नेहमी एक वाक्य म्हणायचे, योगऋषी स्वामीजी महाराज नेहमी सांगतात, तुम्ही ऐकलं असेल त्यांना कदाचित. ते काय म्हणतात कि जब मैं लोगों को चक्र के बारे में बताता था तो लोग चक्कर में पड़ जाते थे कि स्वामी जी ये क्या है. लेकिन जब मैं लोगों को सिस्टम के बारे में बताने लगा तो लोगों को बहुत सिस्टमॅटिक लगने लगा. तर याचा अर्थ असा आहे की स्वामीजी म्हणतात त्या लोकांच्या भाषेमध्ये जेव्हा आपण त्यांना सांगितलं तेव्हा ते त्यांना चांगल्या पद्धतीनं कळायला लागलं. जसं चक्र, अध्यात्मामध्ये चक्र म्हणतं, चक्र जागृत होतं. चक्र जागृत होणे म्हणजे काय, तर सिस्टीम चांगली होणे. जसं रिप्रोडक्टरी सिस्टीम्स आहेत, सर्क्युलेटरी सिस्टीम्स आहेत. आता जसं सर्क्युलेटरी सिस्टीम आपण घेतली त्याला हृदय चक्र म्हणतं. हृदयामधून शुद्ध रक्त पूर्ण शरीराकडे संचारित होतं, पूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. त्या हृदय चक्राला इंग्रजीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतात. हे आज्ञा चक्र आहेत, याला इंग्रजीमध्ये नर्वस सिस्टीम म्हणतात. आणि हे इंडोक्राईन सिस्टीम ज्याला सहस्त्रार चक्र म्हणतात, ज्या ठिकाणावरून मग आनंदाच्या सहस्त्रधारा उत्पन्न होतं. आणि डायरेक्ट ध्यान लागल्याच्या नंतर ध्यानामधून ज्या सहस्त्रधारा उत्पन्न होतं त्या परमेश्वरासोबत जुळतं आणि मग त्या परमेश्वराचा आनंद मिळतं, ज्याला परमानंद असं म्हणतं. या परमपित्याचा परमानंद घेण्यासाठी हा अष्टांग योग अतिशय महत्त्वाचा आहे. या अष्टांग योगाचं जर आपण पालन केलं तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच आपण परमानंद मिळवल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपल्या जीवनाला सुखी आनंदी केल्याशिवाय राहणार नाहीत. या सुखी आणि आनंद जीवनासाठी हा अष्टांग योग अतिशय महत्त्वाचा आहे. हा अष्टांग योग जसं आपण श्रवण केल्याच्या नंतर काय होतं की आपल्या विचारांमध्ये बदल होतं.
आणि माणसाचं शरीरही 3 गोष्टीला साथ देतं. कसं? पहिल्यांदा विचार उत्पन्न होतं. विचार उत्पन्न व्हायसाठी एकतर विचार पाहिजे, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे उदाहरणामध्ये पैशानं पैसे वाढतं, विचारांनी विचार वाढतं, ज्ञानानं ज्ञान वाढतं. तर विचार जेव्हा चांगले विचार आपल्याला मिळतील, सुविचार जेव्हा आपल्याला मिळतील, तर त्या सुविचारांची आपल्यामध्ये वाढ होईल. पहिल्यांदा विचार, त्याच्यानंतर इमोशन म्हणजे भाव. पहिल्यांदा विचार उत्पन्न होतं. विचार उत्पन्न व्हायला लागतं, मग चांगले वाईट विचार जे असेल ते विचार उत्पन्न झाल्याच्या नंतर भाव उत्पन्न होतं. भाव उत्पन्न होण्याचं ठिकाण आहे हृदय, ज्याला आपण म्हणतो. आणि भाव जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा त्या भावानुसार आपल्यामधून कृती होतं. तुम्हाला उदाहरण जर पाहायचं झालं असेल तर एखादा चांगला व्यक्ती आपण पाहिला तर त्याच्यामध्ये चांगले भाव उत्पन्न झाले तर चांगलं कार्य करतो. वाईट भाव उत्पन्न झाले, आता एखादा वाईट कार्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये वाईट भाव उत्पन्न होतं, म्हणून त्याच्या हातून वाईट कर्म होतं. तर चांगलं कर्म करण्यासाठी आणि जीवनाला आनंदी आणि सुखी बनवण्यासाठी या अष्टांग योगाचं पालन आपण नित्य नियमानं सर्वांनी करायला पाहिजे. आज या ठिकाणी आपण अष्टांग योग सुखी आणि आनंद जीवनाचा मार्ग या विषयावर अष्टांग योग काय आहेत आणि त्याचं आपण कसं पालन करायला पाहिजे हे या श्री संत नथुबाबा मोझरकर महाराज विचारमंचच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं प्रयत्न केला आहे. या प्रयत्नासाठी या विचारमंचांनी या प्रयत्नांना मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले, जे मेहनत घेतली, ती निश्चितच फळाला येणार आहेत. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आज काही लोकांनी लाईव्ह पाहिलं असेल, या लोकांच्या सोबत उद्या परवा आणि हे मीडियावर जोपर्यंत आहे तोपर्यंत हा विचार लोकांपर्यंत हळूहळू पुढे जात राहणार आहे. म्हणून हा विचार इथं थांबणारा नाहीत. तर हा विचारमंच अतिशय सुंदर कार्य करतं. त्या विचारमंचालाही पुन्हा माझ्याकडून खूप खूप त्यांचे अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. आजच्या या सत्राला जुळलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो आणि आजचे विचार या ठिकाणी संपवितो. धन्यवाद. ओम.